नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गावगड्यातील ग्रामपंचायतच्या रणधुमाळीचं सत्य, परखड, रोखठोक राजकीय विश्लेषण. या गावगड्याच्या लढाईमध्ये कोण जिंकलं, कोण हारलं हे पाहणार आहोत मॅक्स इंडियाच्या सविस्तर विश्लेषणामध्ये. कोण राहिलं नंबर 1, कुणाचं झालं पानिपत आणि कुणाची लागली होती प्रतिष्ठा पणाल. तर पाहूया सविस्तर, सत्य, परखड, रोखठोक विश्लेषण. नमस्कार, मी प्राध्यापक अर्जुन करपे, संपादक मॅक्स इंडिया, आणि आज आपण चर्चा करणार आहोत, सविस्तर विश्लेषण करणार आहोत नुकत्याच पार पडलेल्या 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीची, निकालाची आणि राजकीय लढाईची. खास दीपावली निमित्त स्वराज्य कलेक्शन घेऊन आलेले आहेत स्वराज्य महोत्सव 2023 आणि भव्य लकी ड्रॉ. 1499 च्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट, 3999 च्या खरेदीवर ब्रँडेड चटई, 5999 च्या खरेदीवर लेडीज पर्स किंवा बॅग, 7999 च्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट, 9999 च्या खरेदीवर प्रवासी बॅग. भव्य लकी ड्रॉ मध्ये जिंका फ्रीज, आटा चक्की, 32 इंची LED, गॅस शेगडी, टेबल फॅन, मिक्सर, पैठणी. ऑफर फक्त 15 ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत. खरेदी करा व जिंका भरघोस बक्षिसे. स्वराज्य कलेक्शन, गुणवत्तेची हमी, दर पण कमी. पत्ता वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. संपर्क 77 560 46 177. नुकतीच कवठेमंकाळ तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुका मोठ्या चुरशीने पार पडल्या, मोठ्या ईर्षेने पार पडल्या. आणि या ईर्षेने, मोठ्या ताकदीने या निवडणुका वेगवेगळ्या गटाने लढवल्या. याच्यामध्ये आमदार सुमनताई गट असेल, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गट असेल, शिवाय खासदार संजय काका गट असेल आणि विजयराव सगरे यांचा गट असेल. या चारही गटाने या तालुक्यातील निवडणुका मोठ्या ईर्षेने लढवल्या. आपल्याकडे ग्रामपंचायत सत्ता खेचण्यासाठी मोठी ताकद लावली होती, प्रतिष्ठा पणाला लावली होती सर्वच गटांनी. परंतु सर्व जे निकाल आले ते सर्व धक्कादायक आले. मॅक्स इंडियाच्या पाठीमागच्या निवडणुकीपूर्वी जे आपण विश्लेषण केलं होतं त्यामध्ये काही भाकीतं वर्तवली होती. तुम्ही जर ते पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. ती भाकीतं अत्यंत तंतोतंत खरी ठरलेली आपल्याला दिसून येतात. अनेक मोठ्या गावामध्ये राष्ट्रवादीचे गट उद्ध्वस्त झाले, तर काही एका मोठ्या गावामध्ये अजितराव घोरपडे यांना मोठा पराभवाचा धक्का बसला. या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये संजय काका गटाने 2 ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच इतर काही सदस्य आणि सरकार काका अशा युतीमध्ये सत्तेमध्ये गावगाड्याच्या पाय रोवण्यात यश मिळवल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये या गावगाड्याच्या सत्ता सिंहासनामध्ये या तालुक्याचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे हे 1 नंबरवर राहिलेले आपल्याला दिसून येतात. या निवडणुकीमध्ये अजितराव घोरपडे यांचाच फॅक्टर चालल्याचं हे स्पष्ट जाणवलं. 20 पैकी तब्बल 8 ग्रामपंचायती ह्या अजितराव घोरपडे गटाने जिंकून मानाचं स्थान, सिंहासन सत्तेचं मिळवलेलं आपल्याला निकालावरून स्पष्ट झालं. तर दुसऱ्या क्रमांकावरती राष्ट्रवादीने 7 ग्रामपंचायती जिंकत आपला दुसरा क्रमांक अबाधित राखलेला आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावरती खासदार संजय काका पाटील यांनी 2 ग्रामपंचायती जिंकत तिसरं स्थान पटकावलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु हे जर आपण आकडे बघितले तर या आकड्यामध्ये शिंदेवाडी घोरपडी असेल, करलट्टी असेल, या 2 ते 3 गावामध्ये सरकार आणि काका गटाच्या कार्यकर्त्यांनी युती केली होती. आणि या 3 गावामध्ये सरकार आणि काका गटाची सत्ता आणि सरपंच निवडून आलेले दिसून येतात. त्यानंतर काका गटाने पिंपळवणे आणि कुंडलापूर ही 2 गावे सरपंच पदासह सत्ता मिळवण्यात यश मिळवलेलं आहे. पिंपळवाडीचे नेते रमेश खोत यांच्या सुविद्य पत्नी
पल्लवी रमेश खोत या सरपंचपदी विराजमान झालेल्या आहेत. या गावची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर कुंडलापूरचा जो निकाल आहे हा अतिशय धक्कादायक आहे. राष्ट्रवादीची सत्ता इथे महादेव पाटील जे संजय काका यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत यांनी राष्ट्रवादीकडून सत्ता काढून घेतली, खेचून घेतली आणि इथं राष्ट्रवादीचा गड ढासळण्यामध्ये खासदार गटाला मोठं यश मिळालेलं आहे. घाटमाथ्यावरील एक चर्चेतलं गाव जे कुंडलापूर होतं हे खासदार गटाकडे आपल्याला गेलेलं दिसून येतं. त्यानंतर जे तालुक्यातील एक मोठं गाव आहे मळणगाव. या गावामध्ये 25 वर्ष आईतराव घोरपडे यांची सत्ता होती, परंतु या वेळेला सरपंच पदाचे उमेदवार असतील, काही इतर उमेदवार असतील, या उमेदवार देण्यामध्ये काहीशी थोडीशी गफलत झाली अशी चर्चा गावामध्ये होती, सरकार गटाच्या कार्यकर्त्यामध्ये होती. याचा फटका या निवडणुकीवरती झाला, सरपंच पदाच्या निवडणुकीवरती झाला आणि इथं आईतराव घोरपडे गटाला 25 वर्षाची सत्ता गमवावी लागली. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सरपंच निवडून आल्या, मोठ्या फरकाने त्या निवडून आल्या. हा जो मोठा फरक आहे हा फरक कशामुळे निर्माण झाला हे याची म्हणजे शहानिशा याचं चिंतन आत्मचिंतन करण्याची घोरपडे गटावरती इथं वेळ आली. त्यानंतर जे तालुक्यातील मोठं गाव आहे देशिंग, आपण आपल्या मागील विश्लेषणामध्ये सांगितलं होतं की देशिंग गावामध्ये राष्ट्रवादीची सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे आणि अगदी तसंच घडलं. 35 वर्षाचा राष्ट्रवादीचा गड एका नवीन तरुण होतकरू युवकाने प्रवीण पवार नावाच्या अक्षरशः उद्ध्वस्त केला आणि या ठिकाणी 35 वर्षानंतर प्रवीण पवार यांच्या नावाने आईतराव घोरपडे यांना एक चेहरा मिळालेला आहे आणि प्रवीण पवार या ठिकाणी सरपंच झालेले आपल्याला दिसून आले. या ठिकाणी देशिंग सारख्या मोठ्या गावामध्ये 35 वर्षाचा गड आईतराव घोरपडे गटाने ढासळला आणि या ठिकाणी आईतराव घोरपडे गटाचे प्रवीण पवार हे एक युवक सरपंच म्हणून आपल्याला निवडून आलेला, मोठ्या फरकाने तो निवडून आलेला दिसला. त्यानंतर करुलिटी हे गाव सुद्धा अगदी निसटता, अगदी हाताच्या बोटावर मेजण्या इतपत मतांनी हा गाव आईतराव घोरपडे गटांच्या तावडीतून म्हणजे निसटता विजय राष्ट्रवादीने इथं मिळवला. अगदी म्हणजे गुलालाची उधळण सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केली होती. परत रिकाउंटिंगमध्ये परत मतांच्या बेरजेमध्ये परत रिकाउंटिंग झालं आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे हिम्मतबाबू पाटील हे अवघ्या 6 ते 7 मताने निवडून आले. म्हणजेच करोलिटी जर आपल्याला राजकीय विश्लेषण करायचं म्हटलं तर आईतराव घोरपडे गटामध्ये नसणारा ताळमेळ, शेवटपर्यंत एकमेकाचे हेवेदेवे आणि एक चेहरा नसल्यामुळे, पार्टीला एक चेहरा नसल्यामुळे प्रत्येकाची मतभिन्नता, यामुळे अगदी तोंडात घातलेला घास त्यांना परत करावा लागला आणि इथं निसटता पराभव घोरपडे गटाला स्वीकारावा लागला. त्यानंतर आपण सांगितलं होतं की आग्रन धुळगाव, तर आग्रन धुळगावची निवडणूक ही राष्ट्रवादीचे नेते सम्राट भोसले आणि अग्रणी पाणी फाउंडेशनचा होतकरू तरुण, कामाचा तरुण शिवदास भोसले अशी ही थेट लढत झाली. या लढतीमध्ये शिवदास भोसले हा चांगल्या मतांनी निवडून आला आणि सरपंच पदावरती विराजमान झाला. म्हणजे आग्रन दुर्गामध्ये आईतराव घोरपडेंची सत्ता ही गेल्या 5 वर्षानंतर परत एकदा आपल्याला आलेली दिसून येते आणि या ठिकाणी एक चांगला युवक सत्तेवरती आल्याचं आपल्याला दिसून आलं. म्हणजेच आग्रन धुळगाव हे गाव आईतराव घोरपडे गटाकडे गेलेलं आहे. त्यानंतर कोकळे गावाकडे सर्व तालुक्याचं लक्ष लागलं होतं, परंतु या गावामध्ये राष्ट्रवादीनं आपली सत्ता मोठ्या फरकानं इथं आबाधित ठेवत राष्ट्रवादीचा गड या ठिकाणी राखलेला दिसून येतो. या गावचे, कोकळे गावचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धनाजीराव भोसले नाना आणि त्यानंतर मागील उपसरपंच विजयराव तोडकर यांनी योग्य नियोजन करत या ठिकाणी कोकळे गावामध्ये मोठ्या फरकाने काँग्रेसचे आणि आईतराव घोरपडे गटाचे उमेदवार धनाजीराव पाटील यांचा पराभव केला आणि सरपंच पदावरती विजयराव तोडकर हे विराजमान झालेले दिसून येतात. याच्यामध्ये धनाजीराव भोसले यांचे चातुर्य, त्यांचा लोकांशी असणारा संबंध या ठिकाणी कामाला आला. विजयराव तोडकर यांचाही तरुणांशी असलेला संपर्क, त्यांची काम करण्याची पद्धत, धनाजीराव भोसले आणि विजयराव तोडकर
यांच्या या जोडगळीचा जो काही संपर्क गावामध्ये आहे, कामाची पोचपावती म्हणून त्यांना या ठिकाणी मिळालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर ढालगाव हे पूर्वेकडील गाव. या ठिकाणी आपण सांगितलं होतं की मायनॉरिटी विरुद्ध ओपन अशी लढत होईल आणि निश्चितच तशी झाली. या ठिकाणी संजय घागरे जे चंद्रकांत हक्के गटाचे मानले जातात, म्हणजेच या ठिकाणी हक्के गट आणि राष्ट्रवादी आणि संजय काका अशी युती झालेली होती आणि या गटाचे उमेदवार संजय घागरे हे निवडून आलेले आपल्याला दिसून येतात. ते सरपंच झाले, परंतु ते राष्ट्रवादीचे आहेत सध्या आणि ढालगाव हे गाव राष्ट्रवादीकडे गेलेला मोठं गाव आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुधेभावी हे गाव चंद्रकांत हक्केंचं गाव आहे. हक्केने या ठिकाणी आपली सत्ता अबाधित ठेवलेली आहे. पुढील राजकारणाच्या दृष्टीने ढालगाव गटामध्ये कोणताही फेरबदल होऊ नये यासाठी हक्के कुटुंबीय मोठ्या ताकदीनं लढलं. त्यामध्ये त्यांनी ढालगाव आणि दुधेभावी राष्ट्रवादीकडे ठेवण्यामध्ये मोठं यश मिळवलेलं आहे. परंतु हक्केंच्या आधिपत्याखाली असणारं जे काही ढोलेवाडी नावाचं गाव होतं, या गावात मात्र दादासाहेब चोरमोले नावाच्या आईतराव घोरपडे गटाच्या तरुणानं सत्तेला सुरुंग लावला आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचा दारुण पराभव करत सत्ता तिथली खेचून आणली. दादासाहेब चोरमोले हे या ठिकाणी सरपंच झालेले आपल्याला दिसून येतात. तर एकंदरीत जर ही निवडणूक आपण पाहिली तर ही निवडणूक गटातटामध्ये लढली गेली आणि या गटातटाच्या लढाईमध्ये अजितराव घोरपडे हे नंबर 1 आपल्याला ठरलेले दिसून येतात. जे काय युवा नेते आहेत राजवर्धन घोरपडे यांनी मोठमोठ्या गावामध्ये अंतर्गत मोठी फिल्डिंग लावलेली होती. काही सूचना दिलेल्या होत्या, काही योग्य त्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे गावातील कार्यकर्त्यांनी रणनीती अवलंबत विजयश्री खेचून आणला. काही ठिकाणी राष्ट्रवादीचे गड उद्ध्वस्त केले. अजितराव घोरपडे गटाने तालुक्यातील 20 पैकी जे 8 गावे जिंकलेली आहेत निर्विवादपणे, त्याच्यामध्ये देशिंग, आग्रंदुळगाव, ढोलेवाडी, झोरेवाडी, कदमवाडी, जाधववाडी, मोरगाव अशी 8 गावं आपल्याला दिसून येतात. तर राष्ट्रवादीने कोकळे, ढालगाव, मळणगाव, करोलिट्टी, बसपाची वाडी अशी 7 गावे आपल्याला राष्ट्रवादीकडे गेलेली दिसून येतात. त्यानंतर कुंडलापूर आणि पिंपळवाडी हे खासदार संजय काका गटाकडे आपल्याला गेलेलं दिसून येतं. एकंदरीत जर या निवडणुकीचा आपण कल बघितला जनतेचा, तर ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर अजिबात झालेली मला तरी दिसत नाही. कारण सर्व गावामध्ये आमच्या त्या टीमचं लक्ष होतं. ही निवडणूक गटातटात आणि दारूच्या गोठा आणि मटणाच्या तुकड्यावर अशी झालेली दिसून येते. जनतेला आपल्याला गावगाड्याच्या लढाईमध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत हे समजलेच नाहीत. मूलभूत प्रश्नावर जनतेनं कोणत्याही नेत्याला गावातील विचारलेलं आपल्याला दिसून येत नाही. परंतु या निवडणुकीमध्ये गटातटाची लढाई, एकमेकाचं समर्थन अशी लढाई झाली आणि या लढाईमध्ये अजितराव घोरपडे गट हा अव्वल राहिला. त्यानंतर राष्ट्रवादी 2ऱ्या स्थानावर राहिली आणि संजय काका 3ऱ्या स्थानावर फेकले गेले. तर सांगायचं मुद्दा एवढंच की या तालुक्यावर अजितराव घोरपडे नावाचं वादळ परत एकदा पुन्हा घोंघवण्याची शक्यता आहे. कारण पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्येही अजितराव घोरपडे गट हाच प्रथम क्रमांकावर होता. 2ऱ्या टप्प्यात ही अजितराव घोरपडे गट हाच प्रथम क्रमांकावर आहे. आणि जर एकंदरीत मतांची बेरीज बघितली तर या मतांच्या बेरजेमध्ये सुद्धा अजितराव घोरपडे गट हा अव्वल आहे. हे निकालावरून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, अजितराव घोरपड्यांना वगळून कोणत्याच निवडणुकीचं गणित कुठल्याच नेत्याला सोडवता येणार नाही. या अगदी ग्राउंड लेवलच्या निवडणुकावरून स्पष्ट झालेला आहे. आता राहिला मुद्दा तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. राष्ट्रवादी पक्षानेही इथं चांगलं यश मिळवलेलं आहे. 7 मोठ्या ग्रामपंचायती त्यांनी मिळवलेल्या आहेत. तर राष्ट्रवादीला इथं आत्मचिंतनाची गरज निश्चितच आहे. कारण काही मोठी गावं त्यांच्या हातातून गेलेली आहेत. काही कार्यकर्तेही भविष्यातील कोण कुठं जाईल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळं राष्ट्रवादीसाठी पुढची लढाई मोठी अवघड असणार आहे. त्यानंतर ज्या पुढच्या काही युत्या होणार आहेत, गटातटाचे मनोमिलन होणार आहे, यावर बरीच गणितं ठरणार आहेत. परंतु सध्या तरी कवठेमहांकाळ तालुक्यावर अजितराव घोरपडे यांचंच म्हणजे वादळ घोंगावत आहे. त्यांचाच फॅक्टर चाललेला आहे.
असं आपल्याला या निकालावरून स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. एकंदरीत आगामी निवडणुका बघितल्या तर या निवडणुकीचा परिणाम थोडाफार प्रमाणात निश्चित होईल, कारण ही गावगाड्याची लढाई होती आणि ज्या पुढच्या लढाया आहेत ह्या गावगाड्याच्या लढाया नसता ह्या मोठ्या लढाया आहेत. याच्यामध्ये वेगवेगळी विकासाचे मुद्दे असतील किंवा इतर काही प्रश्न असतील हे समोर येतील. परंतु सध्या तरी अजितराव घोरपडे नंबर 1 ठरलेले आहेत गावगाड्याच्या लढाईमध्ये, तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आणि संजय काकांनी चंचू प्रवेश या तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात केलेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत जी वर्चस्वाची लढाई आहे, मग अजितराव घोरपडे असतील, आमदार सुमनताई पाटील असतील किंवा खासदार संजय काका पाटील असतील, यांच्यामध्ये जी काही वर्चस्ववादाची लढाई सुरू झालेली आहे, या वर्चस्ववादाच्या लढाईमध्ये कोण अव्वल राहिले तर अजितराव घोरपडे हे अव्वल राहिले. त्यानंतर राष्ट्रवादी असेल आणि त्यानंतर खासदार काका असतील. परंतु हे अव्वल स्थान निश्चित पुढच्या निवडणुकांच्या वरती परिणाम करणारा आहे. एकंदरीत या गावगाड्याच्या लढाईमध्ये विकासाचा मुद्दा बाजूला राहिला, दारूचा घोट आणि मटणाचा तुकडा हा मतदारांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये गावगाड्यातील नेते म्हणजे यशस्वी झाले. तर याला काही अपवाद असतीलही, प्रत्येकांच्या पर्यंत दारूचा घोट आणि मटणाचा तुकडा पोहोचलाही नसेल. याला चांगले सुज्ञ मतदार असतील, त्यांनी योग्य रीतीने मतदान केलं असेल. पण जे काही समाज विघातक काही मतदार आहेत, जे लोकशाहीला घातक आहेत, अशांनी गाव गोंधळ घातला आणि या गाव गोंधळामुळे गटातटाच्या लढाईत संभ्रम निर्माण झाला आणि याचा फटका काही गटातटाला झाल्याचंही आपल्याला दिसून येतं. सध्या तरी आपल्याला एवढंच म्हणावं लागेल की या गावगाडीच्या लढाईमध्ये अजितराव घोरपडे हे जिंकलेले आहेत आणि नंबर 1 ठरलेले आहेत. नमस्कार.